श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 7. जनार्दन पंतांच्या पत्नीचं नाव सत्यभामाबाईंनी मोठ्या हौसेनं सरस्वती असं ठेवलं. सरस्वती अबोल होती, पण अत्यंत निर्मळ, श्रद्धाळू भावाची होती. त्यामुळे ती सासर जीवनामध्ये अगदी सहजतेने सामावून गेली. नारायण शास्त्रींनी नरहरीचं नाव गावातील संस्कृत पाठशाळेत घातलं. नरहरीचं सौम्य, सुंदर, सात्विक रूप पाहून पाठशाळेतील आचार्यांचं मन त्यांच्याकडे आकर्षित झालं. नरहरीचा स्वभाव तसा मनमिळाऊ होता, दयाळू होता. तो अत्यंत बुद्धिमान होता. आचार्यांनी सांगितलेला पाठ तो लगेच आत्मसात करायचा. त्यामुळे आचार्यांची मर्जी अगदी अल्प काळात त्यांनी संपादन केली. त्याच्या आज्ञाधारक वृत्तीमुळे त्याला मार कधी खावा लागला नाही. पण त्याचा स्वभाव इतका कोमल होता की पाठ चुकल्यावर आचार्यांनी इतरांना शिक्षा केली तरी नरहरी बावरल्यासारखा व्हायचा आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. 2-3 वेळा नरहरीच्या डोळ्यात असे अश्रू पाहिल्यावर आचार्यांच्या मनात दयाभाव उत्पन्न झाला आणि विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची त्यांची प्रवृत्ती कमी झाली. पाठशाळेतील अभ्यासाप्रमाणेच नरहरी खेळांमध्येही पुढे असायचा. नदीच्या वाळवंटात हुतूतू, आट्यापाट्या, सूरपारंब्या खेळणं नरहरीला अगदी मनापासून आवडायचं. चेंडू फळी हा तर त्याचा आवडता खेळ होता. मोठेपणी हरिवरदा या ग्रंथामध्ये गोपाळकृष्णांच्या खेळाचं जे सुरेख वर्णन त्यांनी केलं आहे, त्याची बीज बालपणीच्या या आठवणींमध्ये आहेत. रोज सकाळी नरहरी मंदिरात यायचा, पूजा बघत बसायचा. त्याला पूजा बघणं मनापासून आवडायचं. अनेक वेळा पूजा पाहताना तो तन्मय होऊन जायचा. डोळ्यामध्ये भक्तिभावाचे अश्रू यायचे. आरतीच्या वेळी नरहरी एका वेगळ्याच भावराज्यात पोचायचा. पत्नीच्या मृत्यूनंतर नारायण शास्त्री हळूहळू विरक्त होत गेले. जास्तीत जास्त वेळ ते ईश्वर सेवा आणि चिंतनात घालवायचे. संसारातले लक्ष उडालं असलं तरी मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याकडे त्यांचं लक्ष असायचंच. नरहरीबाबत बहिणाबाईंना झालेल्या स्वप्नदृष्टांताचे त्यांना कधीच विस्मरण झालं नाही. बालवयापासून नरहरीमध्ये जे असामान्य गुण प्रगट होत गेले ते पाहून त्यांना मनापासून आनंद व्हायचा. विवाहानंतर जनार्दन काहीसा पोक्त झाला. जबाबदारीने वागू लागला. लोक आता त्याला जनार्दन पंत असं म्हणायला लागले. हळूहळू जनार्दन पंत वृत्तीची कामं चांगली सांभाळू लागले. काळ पुढे सरकत होता. जनार्दन पंत 16 वर्षाचे झाले आणि नरहरी 10 वर्षाचा. नरहरीसाठी एक चांगलं स्थळ सांगून आलं. मुलगी शास्त्री घराण्यातलीच होती. सुसंस्कारित होती. वय 7 वर्षांचं. नरहरीला साजेशी मुलगी होती. नरहरीचा विवाह संपन्न झाला. सुनेचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. संध्याकाळची वेळ. नरहरी गच्चीवर उभा राहून पश्चिमेकडच्या ढगांवरचे रंग पाहत बसला होता. हा रंग सोहळा पाहणं त्याला मनापासून आवडायचं. 2 दिवसांवर अक्षय तृतीया. नरहरीचा वाढदिवस. आजीला विचार पडला त्या दिवशी गोड काय करावं. नरहरीलाच तिने विचारलं. नरहरी, अरे नरहरी, कुठे आहेस तू? हाका मारत जिना चढून आजी वर आली. चढताना तिला धाप लागली होती. ते पाहून नरहरी कळवळला. अगं अगं तू कशाला जिना चढून वर आलीस? मला खाली हाक मारायचीस ना, लगेच खाली आलो असतो. बरं बरं, ते असू दे, पण मला आधी सांग, परवा तुझा वाढदिवस ना, पक्वान्न काय करू बरं? आजी, पुरणपोळी कर ना. तुझ्या हातची पुरणपोळी फार छान लागते. नरहरी लाडात येऊन म्हणाला. पुरणपोळी? अरे अक्षय तृतीयेला पूजा असते, घटाचं दान असतं, पितर जेवायचे असतात, बरेच लोक पंक्तीला असतात. एवढ्या सगळ्यांना पुरणपोळी म्हणजे मोठाच व्याप नाही का होणार? करंज्या करू का? तुला करंज्याही खूप आवडतात ना? उद्याच करून ठेवता येतील बघ. का तुझ्या आवडीचे बेसनाचे लाडू करू? नरहरी एकदम फुरगटून म्हणाला, तुला काय हवं ते कर ना, मग मला कशाला विचारतेस? नरहरीच्या चेहऱ्यावरचं बालपणीचा रुसवा पाहून आजीला हसू आलं. बरं बरं, पुरणपोळीच करते. पहाटे लवकर उठून स्वयंपाकाला लागलं म्हणजे झालं, होईल सगळं पटपट. नरहरीचा रुसवा एकदम नाहीसा झाला. खरंच आजी पुरणपोळी करणार का ग तू? खरं? खरं करणार? हो हो, अगदी खरं करणार. बरं चल आता खाली, अंधार पडायला लागलाय ना. आजी नरहरीला घेऊन खाली आली.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आजीने पहाटेच उठून स्वयंपाकाला सुरुवात केली. दोन्ही सुनांच्या मदतीनं तिनं पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वेळेवर आटोपला आणि पाने मांडायला घेतली. तोपर्यंत इकडे नारायणशास्त्रींनी अक्षय तृतीयेच्या दिवशी धार्मिक विधी यथासंपन्न पार केले. सातूचं पीठ, गहू, वाळा वगैरे पाटावर मांडून विधीपूर्वक घटाची पूजा केली. ब्राह्मणाला ते सारं विधीपूर्वक दान केलं. घटदान होताच सारेजण जेवायला बसले. आजीनं सर्वांनाच पुरणपोळ्या आग्रहाने वाढल्या. नरहरीलाही पोटभर खाऊ घातल्या. नरहरीच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून आजीला समाधान झालं. नरहरीचा पुरणपोळीचा हट्ट आठवला. ती स्वतःशीच म्हणाली, वयानं वाढला तरी मनानं अजून लहानच आहे पोर. श्रीराम समर्थ श्रीराम.